सारिकाज देशी विदेशी पदार्थामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आळूची भजी। आळूची वडी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण आज आपण आळूच्या पानांची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर यासाठी इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत उभी। आणि आता ही पाने आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहेत। आणि आता यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ आणि 3 चमचे तांदळाचं पीठ मी आधी घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर टाकायचे आहेत। जो आपला कुटलेला कांदा लसूण मसाला असतो ती चटणी मी इथे वापरलेली आहे। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार याचं प्रमाण घेऊ शकता। मीठ घालायचं आहे चवीनुसार। यानंतर इथे आपल्याला ओवा घ्यायचा आहे। एक अर्धा चमचा ओवा मी इथे घेतलेला आहे। तो आणि असा हाताने क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे। भजी म्हटलं तर ओवा हा आलाच त्याच्यामध्ये। तर हळदही घालायची आहे चिमूटभर। त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर ऑप्शनल आहे। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बऱ्याचदा काय होतं की जे काही आपण पीठ भजी बनवण्यासाठी घेतलेलं असतं ते तेवढं त्याच्यामध्ये पुरेसं होत नाही। त्यामुळं आपण आधी आता याच्यामध्ये पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी बघणार आहोत कशी झालेली आहे। आणि त्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये पीठ घेणार आहोत। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काही जी पानं जी आहेत ती व्यवस्थित कापलेली नसतात, तर तीही मी इथं तोडून बारीक करून घेत आहे। त्यानंतर इथे आता आधी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे। तर तुम्ही आता इथं बघू शकता याच्यामध्ये आपल्याला पीठ जे आहे ते जास्त वाटत नाही आहे। तर त्यामुळे आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा पीठ घेणार आहोत। तर इथे मी 3 चमचे बेसन पीठ पुन्हा एकदा घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर 2 चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर बऱ्याचदा भज्यामध्ये असंच करावं लागतं की एकदम आपण पीठ घेऊ शकत नाही। थोडंसं पीठ घातल्यावरच आपल्याला अंदाज येतो की भजी साधारण किती पीठ घातल्यावर व्यवस्थित होतील। तर आता मला असं वाटतंय की साधारण या कन्सिस्टन्सीवर आपले भजी खूप छान आणि व्यवस्थित होऊ शकतात। कारण याच्यामध्ये आता पानं जास्त दिसत नाही आहेत आणि व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे। नाहीतर मगाशी तुम्ही बघितलं पानं जास्त वाटत होती, त्यामुळे आपण पुन्हा एकदा थोडंसं पीठ ॲडजस्ट केलेलं आहे। तर तिखट मीठ जे मी आधी घातलेलं होतं ते अगदी परफेक्ट होतं। त्याच्यामध्ये मी काही चेंजेस केलेले नाही आहेत। फक्त इथे आपल्याला पीठ आणि पाणी जे आहे ते पुन्हा एकदा घ्यावं लागलेलं आहे। आता इथं भज्याचं पीठ बनवून रेडी आहे। आणि आता याच्यामध्ये एक मी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे, जास्त घातलेला नाही आहे। तेलही आपलं आता गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण बारीक बारीक असे भजी चमच्याने सोडणार आहोत। तर याआधी तुम्ही आळूची वडी बऱ्याचदा करून पाहिली असेल आणि खाल्लीही असेल। तर यावेळेस तुम्ही नक्की हे भजी बनवून बघा। अगदी 5 मिनिटात हे भजी बनवून तयार होतात आणि खायलाही खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतात। तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात। तर नक्कीही तुम्ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ती सांगायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व भजी आता टाकून झालेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या बाजूनेही हे छानपैकी भाजून घेऊयात, तळून घेऊयात। तर गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहे। भजी छान कुरकुरीत असे बनून तयार झालेले आहेत। ब्राऊन कलरवर तुम्ही आता बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। आणि आता भजी आपण काढून घेऊयात। याचप्रमाणे दुसरी बॅचही आपण तळून घेणार आहोत। तर याच प्रकारे इतर भजीही आपले आता बनून तयार झालेले आहेत। तर डिशमध्ये मी आता सर्व केलेले आहेत आळूची भजी। तर कशी वाटते ही रेसिपी? आळूची वडी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण भजीही करून बघा। एक वेगळा ऑप्शन छान वाटतो करायला।
तर आणि मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही करून बघा आणि मलाही सांगा तुमची भजी कशी झालेली आहेत. आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.